राजसाहेब ठाकरेंचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात ती धारदार भाषणं, तीव्र टीका आणि करिश्माई व्यक्तिमत्व. पण एक प्रश्न कायम चर्चेत असतो, इतका प्रभावशाली नेता जिंकत का नाही? नमस्कार, मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट. अलीकडेच राजसाहेबांनी मुंबईत एका सभेत दावा केलाय की महाराष्ट्रात तब्बल 96 लाख फेक मतदार आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर थेट आरोप करत म्हटलंय, तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ, मॅच आधीच फिक्स आहे. आणखी एक चर्चेचा विषय निर्माण झालाय. राज ठाकरे महाविकास आघाडीत प्रवेश करत असतील तर उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीवरून मनसेला आघाडीत जागा मिळू शकते, अशी चर्चा देखील सुरू आहे. काँग्रेसने मात्र यावर अजूनही सावध भूमिका घेतली. म्हणजेच राज ठाकरेंचं पुढचं पाऊल अजूनही दुसरं दिसतंय. का जिंकत नाहीत राजसाहेब ठाकरे? पहिलं कारण मर्यादित मतदार वर्ग. मराठी अस्मिता हा भावनिक मुद्दा त्यांच्या राजकारणाचा केंद्र आहे. पण महाराष्ट्रात मतदार आज फक्त भाषणांवर नाही तर विकासावरती मत देतोय. दुसरं कारण संघटनाचा अभाव. मोठ्या पक्षांकडे कार्यकर्त्यांचं मजबूत जाळ आहे, मनसेकडे तो पाया नाही. तिसरं कारण संसाधनांची मर्यादा. प्रचार यंत्रणा, मीडिया पोहोच आणि निधी या सर्व क्षेत्रात मनसे मोठ्या पक्षांच्या मागे आहे. राजकारणात जिंकण्यासाठी लागते संघटन, सातत्य आणि ठोस दिशा. जर हे 3 घटक त्यांनी पुन्हा उभे केलेत तर कदाचित पुढचं निवडणूक रणांगण त्यांच्यासाठी वेगळं ठरेल. पण सध्या तरी राज ठाकरेंचा करिश्मा गाजतोय, पण विजय मात्र दूरच दिसतोय.